वेळेत समाप्त होईल याची काळजी आपण घेऊया. अगदी छोटासा ब्रेक नंतर आपण मैदानामध्ये या खेळायला नाही आम्ही दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी इथे असेल. यापूर्वी आपण बघितलं तर पॅनलाइज आपल्याला करण्यात आलेलं एका संघाला, त्यामुळे अगदी डिसिप्लिनमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानामधलं दृश्य पहा. लाईनमध्ये सर्व खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण संघाचे खेळाडू आपण पाहू शकता. भामचंद्र वारियरचे आघाडी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहेत. उत्तम साबंत यावेळेला मायक्रोफोनवरती असतील आणि त्यांच्या समेत असतील मिस्टर सुमित. तर एक छोटासा ब्रेक घेऊ, ऐकूया पुन्हा एकदा एक ट्रान्स आणि त्यानंतर मैदानामध्ये लाईव्ह ऍक्शन. क्रिकेटची जान, क्रिकेटचा मान, क्रिकेटचा सन्मान, मैदान गाजवायला आली श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2023 मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक सन्माननीय संतोष शेठ मांडेकर, उपसरपंच आंबेठाण, सन्माननीय संतोष शेठ दवणे, उद्योजक श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. हॅलो, राहुल शेठ ठिगळे. हॅलो, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 RPL 2023 पर्व क्रमांक 3 आणि दिवस क्रमांक 3 मध्ये आलेल्या तमाम सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं मनापासून मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दोन पराभूत संघांमध्ये या ठिकाणी हा सामना रंगला जातोय. एका बाजूने भामचंद्र वॉरियर्स त्यांच्या विरोधात श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण आणि सामन्याला सुरुवात झाली गोलंदाजीच्या मार्गावरती षटक क्रमांक पहिले घेऊन हर्षल पावडे. यावेळी एक खोलवर टप्प्याचा मारा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने मैदानावरती अनिकेत रोडेने खेळून काढला जातोय. चेंडू मिड ऑफला बिटकर, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये समाधान आहिरकर या क्षेत्ररक्षकाकडे आला. चेंडूची फेकी अचूक वेगवान असेल तो दरम्यान एक सिंगल घेतलीत आणि संघाचं खातं खोललं गेलंय. श्री गणेशा झालाय. एक धावफलकावरती जी लागली गेली. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा, एक देखणी क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा हरी शिवराम राजगुरूंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या साधू संतांच्या पवित्र पावनभूमीमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम जो रंगला जातोय आणि दिवस क्रमांक 3 मध्ये ही स्पर्धा या ठिकाणी जी संपन्न होताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. वाडा गावचा कोहिनूर हिरा हर्षल पावडे गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा आहे. एक चांगला टप्पा मैदानाच्या आतमध्ये असेल. व्हेरिएशन दाखवलं गोलंदाजीमध्ये मात्र मैदानावरती कमबॅक केलं जाईल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होते. हर्षल पावडे गोलंदाजीच्या मार्गवरती धावतोय.
तर मैदानावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडू लाजवाब पद्धतीने मैदानावरती केलेत आणि एक सिंगल जी धाव मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती लागलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल तयार असेल. यावेळी फुलटॉस चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा आरपार फरार. खणखडी चौकार 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. आयकॉन इजाज कुरेशीच्या बॅटमधनं जर पाहिलं तर एक देखणा देदीप्यमान फटका आलाय आणि चौकाराने या ठिकाणी वैयक्तिक खातं देखील इजाज कुरेशी याचं मात्र या ठिकाणी खोललं जाईल. 5 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला जाईल. भामचंद्र वॉरियर संघ आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय तर श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिलं तर हर्षल पावडे इथे गोलंदाजी करताना आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवात कशी झाली या गोष्टींवरती शेवट देखील अवलंबून असतो आणि इथे जर पाहिलं तर काहीशी संत आणि सावध सुरुवात मैदानावरती करताना आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडी आयकॉन इजाज कुरेशी आणि त्याला साथ करण्यासाठी आपण पाहतोय अनिकेत रोडे हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत आणि गोलंदाज जर पाहिलं तर हर्षल पावडे देखील एक तालुक्यातील नामवंत खेळाडू आहेत. त्याने देखील एक चांगला क्रिकेट खेळलाय. गोलंदाजी देखील त्याची प्रभावीशाली आहे आणि आज आपण पाहतोय हर्षल पावडे षटक क्रमांक पहिले घेऊन मैदानावरती आहे. यावेळी हा चेंडू कट केलाय. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरनं चेंडू होता आणि तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. चेंडू जाईल सीमारेषा आरपार फरार. खणखडी चौकार 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. आयकॉन इजाज कुरेशीच्या बॅटमध्ये आपण पाहतोय लोगोपाटचा दुसरा चौकार हर्षल पावडेवरती या ठिकाणी खेळला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल तयार असेल. यावेळी सरळ बॅटनं समोरच्या बाजूला फटका चढवलाय आणि तिथे आपण पाहतोय एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा आरपार फरार. खणखडी चौकार 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. हर्षल पावडेचं षटक आपण पाहतोय मैदानावरती संपलं जाते. पहिले 3 चेंडू सुरेख केले होते. त्यानंतरच्या 3 चेंडूवरती जर पाहिलं तर आयकॉन इजाज कुरेशीची फलंदाजी इथे भरदार झालीत आणि लगोपाठचे 3 चौकार इथे मात्र हर्षल पावडेला या ठिकाणी खेळून काढलीत. मैदानावरती जर पाहिलं तर धावफलकावरती आपण पाहतोय भामचंद्र वॉरियर्स हा संघ प्रथम डावाची फलंदाजी करत असताना बिनबाद 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अंक लागला गेलाय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72+ चे मालक यांकडून ओहोर संपली. एक षटकाचा खेळ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 2 फलंदाज देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. एका बाजूने राजगुरुनगर शहराला बिलॉंग करत अनिकेत रोडे मैदानावरती असणार तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय ज्या खेळाडूंना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून वेट लावलं एजाज कुरेशीला तुम्ही पाहताय. त्याच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून हे 2 फलंदाज देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतायत. सुमित सर देखील तुम्ही पाहताय दुपारच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हुतात्मा शिवरामारी राजगुरू क्रीडा संकुलन एंड कडनं तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 तुम्ही पाहताय. मॅन फ्रॉम नारायणगाव ॲज आयडॉल राजू पाटे. षटक क्रमांक देखील तुम्ही पाहताय. दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी जी मात्र संघनायकानं राजू पाटेच्या खांद्यावरती दिली आहे. निश्चित स्वरूपात राजू पाटे हा विश्वास कितपत पणाला नेणारे हे मात्र मैदानावरती पाहिले जाईल. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 ऑन स्ट्राईक अनिकेत रोडे. यावेळेस तुम्ही पाहताय तर मॅन शॉट क्लिप जेल झालाय. पहिला फलंदाज बिग विकेट गॉन अनिकेत रोडे फलंदाज बाद असणार आहे.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. सरकार कुणी केलंय मार्केट जाम, सरकार कुणी केलंय मार्केट जाम. अनिकेत रोडे बाद झाल्यानंतर तुम्ही पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. महाराष्ट्र पोलीस स्वतः संघनायक तुम्ही पाहताय धनंजय रोंदाळ, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल असणार आहेत. एजाज खुरेशी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार आहे तोपर्यंत निश्चित स्वरूपात धावांची आतिषबाजी, षटकार चौकारांचा पाऊस जो मात्र मैदानावरती पडला जाणार आहे. विशेषतः एका बाजूने कित्येक वेळा दोन आयकॉन एकाच संघामध्ये खेळलेत. एका बाजूने तुम्ही टेनिस क्रिकेटचा ब्रँड कृष्णा सातपुते सरांना तुम्ही एस्टेनच्या पाठीमागे पाहताय. दुसऱ्या बाजूने न स्ट्राईक एंडला फलंदाजीच्या मार्कवरती एजाज खुरेशी सरांना पाहताय. निश्चित स्वरूपात हे दोन फलंदाज कशा प्रकारे ह्या सामन्यामध्ये धावा बनवणार आहेत, कशा प्रकारे कामगिरी करणार आहेत हे मात्र पाहिलं जाईल. यावेळेस तुम्ही पाहताय बादशी खेळ आहे. एस्टनच्या पाठीमागे कृष्णा सातपुते चुकी करणार नाही. झेल झालाय फलंदाज बाज धनंजय रोंदाळ. बॅक टू द पविलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. सुमित सर, क्रिकेट हा खेळ असाच आहे, वेळोवेळी आकडे बदलणारा खेळ, आकडे बदलायला लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये मित्रांनो जर पाहिलं तर ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याचप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ प्रत्येक चेंडूवरती धावा बदलत असतो. मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. तुम्ही पाहताय धनंजय रोंदाळची जागा घेण्यासाठी रोहन चव्हाण. धनंजय रोंदाळ सरांची जागा घेण्यासाठी तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये दाखल होईल. कशा प्रकारे धावा बनवणार आहेत आयडॉल गोलंदाजीच्या मार्कवरती तुम्ही पाहताय राजू पाटे कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. यावेळेस तुम्ही पाहताय अगदी डीप लॉंग ऑनला फटका आहे. चेंडू वन टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. निश्चित स्वरूपात आयडॉल राजू पाटेवरती चढवलेलं आक्रमण तुम्ही पाहताय. रोहन चव्हाणची फलंदाजी प्रेक्षकांना मनमोहित करते. दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजा देखील स्पर्धेचा आनंद घेतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2023च्या वतीने सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही पाहताय बदल केला जातोय. वारंवार क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. षटक क्रमांक देखील तुम्ही पाहताय दुसऱ्या क्रमांकाचं मार्क असताय. यावेळेस तुम्ही पाहताय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्लास ऑफ रोहन चव्हाण. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरू नगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार. टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. सुमित सर, लहरों से टकरा कर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करणं आलो की कभी हार नाही होती. तेच प्रयत्न तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. रोहन चव्हाण सेट ऑन फायर. धाव फलकावरती धावा आहेत 23 धावा आहेत. 2 फलंदाज तुम्ही पाहताय बाद झाले गेलेत. राजू पाटेवरती आक्रमण चढवलं जाते. यावेळेस तुम्ही पाहताय निश्चित स्वरूपात एक स्लोवर अँड डिलिव्हरी मैदानावरती पाहायला भेटली. हा चेंडू देखील बॅटपासून अगदी दूरवरती राहिला. हा चेंडू डॉट पाहायला भेटलाय. धावफलक स्थिर असणार आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने तुम्ही पाहताय रोहन चव्हाण 3 चेंडू खेळाय 10 धावेवरती घेतोय. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय ऍज अ आयकॉन इजाज खुरेशी 4 चेंडू खेळाय 12 धावा बनवल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही पाहताय निश्चित स्वरूपात वारंवार बदल केले जात आहेत. इस्टेनच्या पाठीमागे कृष्णा सातपुते सरांची फलंदाजी देखील तुम्ही यानंतरच्या डावामध्ये 15 हात जो सोते सोते लगाता है छक्के
उनका नाम है कृष्णा सातपुते. यावेळेस तुम्ही पाहताय बॅट शिखर आहे. एस्टनच्या पाठीमागे कृष्णा सातपुते चुकी केली नाही. झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. मैदानावरती आपण पाहतोय रोहन चव्हाण सारख्या फलंदाजाला मैदानावरती बाद व्हावं लागले. बॅटची संधी साधून मैदानावरती बाद होईल तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी दाखल होतोय अक्षय तुळवे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जन्मता कोणीच परफेक्ट नसतो, प्रॅक्टिस त्याला परफेक्ट बनवते. तुम्ही जेवढे झिजणार तेवढेच घडणार. आज मैदानावरती आपण पाहतोय दोन नामवंत संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघांमध्ये नामवंत खेळाडू आहेत. आपण पाहिलं ऑक्शन प्रक्रिया पार पडली, त्यानंतर संघ मालकांनी इथे खेळाडूंना खरेदी केलं आणि त्या पाठोपाठ आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील आयडॉल देखील या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि संपूर्ण भारतभरातनं आयकॉन खेळाडूंसाठी या ठिकाणी हे हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं. त्या स्पर्धेचं नाव आहे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 पर्व क्रमांक 3.
इथे जर पाहिलं तर समाधान आहेरकरनं टिपलेला अप्रतिम झेल आणि ऐकवाण इथे बाद असेल, तर आता मात्र अक्षय तुळवेवरती जबाबदारी आली. अक्षय तुळवे काय करेल संघासाठी हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. दुपारचं सत्र आहे आणि इथे आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये वातावरण पूर्णपणे शांततेचं आहे. इथे धावांचा पाऊस तुम्हाला पडावा लागेल. 27 अंकावरती धावफलक स्थिर आहे, तर 4 फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये अद्याप बाद झालेले आहेत. गोलंदाज हर्षल पावडे पुन्हा एकदा तयार. यावेळी हा चेंडू इथे आपण पाहतोय हलक्या हातानं मैदानावरती खेळून काढला, शरीरापासून वेगळा केलाय. चेंडूला आपण पाहतोय दिशा दिलीत आणि चेंडू जर पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, चेंडू अडवला, फेक करेपर्यंत मिळालेली एक सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरसावला गेलाय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 28 धावा या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. गोलंदाज हर्षल पावडे मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती तयार होतोय. 2.4 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय, तर निलेश ढगे इथे मात्र तयार असेल. बॅटची कडा आणि मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक कृष्णा सातपुते सरांकडनं इथे मात्र थोडीशी चूक आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणी चौकार, 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. लई दिसाना झाली या भेट. थँक्यू. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक वाढला गेला. 32 अंकावरती धावफलकाकडे जाऊन प्रवेश केलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं प्रगती पथावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल पावडे तयार होईल. निलेश ढगे इथे आपण पाहिलं तर वैयक्तिक अकाउंट देखील या ठिकाणी ओपन केलंय. यावेळी हा चेंडू इथे आपण पाहिला तर अप्रतिम दर्जाचा होता. सावध रीतीने डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आहे. शरीरापासून चेंडू वेगळा केला आणि मैदानावरती स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करेल तोपर्यंत इथे आपण पाहतोय एक सिंगल येतील आणि धावफलकावरती जर पाहिलं तर 33 धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती संपला जातोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. RPL 2023 तुम्ही पाहताय. दुपारच्या चरणाकडे झुकत असलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. 2 प्रचंड ताकदवर जे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भिडले गेले. एका बाजूने श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण संघ मालक तुम्ही पाहताय, प्रसिद्ध बैलगाडा मालक संतोष शेठ मांडेकर पाटील, संतोष शेठ डवणे पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ जो मैदानावरती क्षेत्ररक्षण करतोय. निश्चित स्वरूपात दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर भामचंद्र वॉरियर्स, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील संघ. या ठिकाणी संघ मालक कैलासभाऊ निखाडे, राहुलभाऊ पानमान, कावरामांना मिंडे यांच्या मालकीचा असणारा संघ जो तुम्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 फलंदाज मैदानावरती तळ ठोकून उभे आहेत. एका बाजूने तुम्ही पाहताय मावळ तालुक्यातील आयडॉल ताजे भाजे मळवली गावचा रायझिंग स्टार, मावळ तालुक्याची बुलेट ट्रेन मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगेला तुम्ही पाहताय. तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर खेड तालुक्यातील वाकीगावचा असणारा एक अष्टपैलू उभारता सितारा अक्षय तुळवेला देखील पाहू शकता. तर गोलंदाजीच्या रडारवरती तुम्ही पाहताय पुन्हा एकदा किल्ले शिवनेरीचा शिलेदार तुम्ही पाहताय ॲज अ आयडॉल मॅन फ्रॉम नारायणगाव राजू पाटे. राजू पाटेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. धावफलकावरती जर धावा पाहिल्या 33 धावा आहेत. 4 फलंदाज देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बाद झाले गेलेत. निश्चित स्वरूपात तुम्ही पाहताय स्टेनच्या पाठीमागून कृष्णा सातपुते सर देखील तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील वारंवार फेरबदल देखील केला जातोय. निश्चित स्वरूपात प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण आगळं वेगळं केलं जात आहे. अनुभव हा फार मोठा त्यांच्या पाठीशी दडलेला आहे. यावेळेस तुम्ही पाहताय रिवर्स अटेनचा प्रयत्न निलेश ढगेचा अनसक्सेसफुल झाला आहे. बॅटवरती पूर्णपणे सुमित सर चेंडू येऊ शकला नाही. हा चेंडू देखील तुम्ही पाहिला डॉट स्वरूपाचा. 33 धावा धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात क्रिकेट हा खेळ असाच आहे जिथं तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. क्रिकेटचं हे मैदान असंच आहे. यावेळेस तुम्ही पाहताय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप थर्ड मॅन मध्ये हा चेंडू फरार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार, 4 धावा. पाहुनी मोका
नाही. रडल्यानं बिघडलेलं नशीब बनत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आजचा दिवस क्रमांक 3 आहे. निश्चित स्वरूपात ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय RPL 2023चा महान टीम 16 दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी देखील सायंकाळच्या सत्रामध्ये कळेल की पहिल्या क्रमांकाचं करंडक हे 12 संघांपैकी कोणत्या संघाच्या नावावरती असणार आहे. ऑन स्ट्राईक निलेश ढगे मुख्य पंच तुम्ही पाहताय त्यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. यावेळेस तुम्ही पाहताय दरम्यान हा चेंडू देखील अवांतर मैदानावरती तुम्ही पाहताय पंच देखील कळतायत. क्रिकेटच्या कुठल्याही नियमांचं उल्लंघन न करता तुम्ही पाहताय मैदानावरती सर्व नियमांचं पालन करत तुम्ही पाहताय RPL 2023चं आयोजन नियोजन. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्लास ऑफ निलेश ढगे. नाइस कट झेल झालाय. बैक टू द पवेलियन. बड़ी मछली जाल में निलेश ढगे बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं ठाकूर पिंपरीवरून आकाश शेठ खंडागळे, त्याचप्रमाणे प्रथमेश भाऊ गोसावी, तुषार भाऊ गायकवाड आणि राजभाऊ कदम सर्व मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तुम्हा सर्वांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023च्या वतीनं मनापासून स्वागत. निलेश ढगे बाद झाल्यानंतर तुम्ही पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घेईल. तुम्ही पाहताय नवीन फलंदाज विशाल निकम. अक्षय तुर्वे आणि विशाल निकम ह्या जोडीला मात्र सुमित धाबा बनवाव्या लागणार आहेत. संघ अडचणीत सापडलाय परंतु अडचणीमधनं वर काढण्याचं काम ह्या दोन फलंदाजांना जे मात्र मैदानावरती करावं लागणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जो समोर गोलंदाज आहे जुन्नर तालुक्यात एक मानाची क्रिकेटची स्पर्धा जी नुकतीच संपन्न झाली जुन्नर प्रीमियर लीग मध्ये ॲज तुम्ही पाहताय त्या संघामध्ये तो निश्चित स्वरूपात एक चांगल्या प्रकारची बोली लागून त्या संघामध्ये खेळला आणि जुन्नर प्रीमियर लीग मध्ये त्यांनी केलेली करामत आणि तदनंतर त्याचा झालेला प्रवास आज राजगुरुनगर क्रीडा संकुलवरती येऊन थांबलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही पाहताय जुन्नर तालुक्याची बुलेट ट्रेन आहे. ऑन स्ट्राईक तुम्ही पाहताय कशा प्रकारे विशाल निकम मैदानावरती फलंदाजी करणारे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही पाहताय फेरबदल वारंवार केला जातोय. यावेळेस तुम्ही पाहताय दरम्यान अप्रतिम फटका. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक देखील तुम्ही पाहताय चेंडू पर्यंत येऊन पोहोचेल. त्या चेंडूवरती तुम्ही पाहताय निश्चित स्वरूपात एक धाव देखील पळून पूर्ण केली जाईल. निश्चित स्वरूपात धावा बनवल्या जात आहेत. सिंगल डबल का होईना धावांचा प्रयत्न हा मैदानावरती कायमस्वरूपी ठेवला जातोय. काल दिवसभरामध्ये आज दुपारच्या सत्रापर्यंत आणि इथून पुढे देखील प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने तिन्ही भाषांमध्ये मनोरंजन करण्याचं काम या ठिकाणी अगदी मुंबईवरनं तुम्ही पाहताय प्रशांत आदवडे सर आज दिवसभरामध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत. सुंदर असा आवाज, क्रिकेटची आगळीवेगळी रेकॉर्ड्स, सुंदर अशी माहिती त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. यावेळी तुम्ही पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होईल. बुनबुन से बनता है सागर, क्षणाक्षणांनी बनतं हे युग. मैदानावरती तुम्ही पाहताय सिंगल डबल का होईना धावा बनवल्या जात आहेत. दोन फलंदाज तुम्ही पाहताय अगदी राजू पाटेवरती एका धावेने अधिराज्य गाजवत आहेत. 40 धावा डबल का वरती आहेत. यावेळेस तुम्ही पाहताय डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये तैनात असणार आहे. चेंडू अडवलाय. निश्चित स्वरूपात चेंडूचं कलेक्शन देखील तुम्ही पाहताय अप्रतिम असेल. त्या चेंडूवरती देखील एक धाव षटक देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. चार षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
ध्येय उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आज मैदानावरती आपण पाहतोय धावफलकाचा आलेख काहीसा आखडता राहिलाय. इथे मैदानावरती आयकॉन आयडॉल देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. तर आता मात्र स्थानिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल. विशाल निकमलाच आपण पाहतोय 2 चेंडू आणि 2 धावा बडवल्यात. तर अक्षय तुळवे 2 चेंडू आणि 2 या वैयक्तिक अंकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. उर्वरित या डावातील 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 41 धावांपर्यंत मजल मारलीत आणि अजून या 12 चेंडूंमध्ये कितपत धावा हा संघ मैदानावरती बनवणार पुढचा काळ आणि वेळ तुम्हाला इथं सांगून जाणार आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाज विनायक केदारी या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी आमंत्रित केलंय. गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू शॉट ऑन पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल. आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड फटका. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरू नगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. राहुल शेठ थिगळे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती संपर्क करा. पुन्हा एकदा बॅक टू द बॅक. दुसरा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेगला. आउट ऑफ पार्क. ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरू नगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. प्रयत्न केले की शक्य अशक्य अशा गोष्टी शक्य होतात आणि आज आपण पाहतो इथं प्रयत्न लाजवाब आहेत. विशाल निकमची फलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि विनायक केदारी या गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण. 2 चेंडू पडलेत आणि 2 चेंडूवरती लगोपाठचे 2 षटकार विशाल निकम या फलंदाजानं मात्र या ठिकाणी खेळलेत. गोलंदाज पुन्हा एकदा विनायक केदारी. यावेळी हा चेंडू बॅटची एज घेऊन थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. बंटी मांडेकर चेंडूवरती असेल. चेंडू अडवला फेक असेल तो दरम्यान केली घेतलेली एक सिंगल धाव आणि स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी वाढला जातोय. स्कोर कार्ड बदलला जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 54 धावा इथं स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. अर्धशतकाचा उंबरठा पार केलाय. अजूनही उर्वरित या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असतील. विनायक केदारीला मात्र इथे षटक सावधानीचं करावं लागणार आहे कारण पहिले 2 चेंडू त्याने मात्र इथे खर्च केलेत. या 2 चेंडूंमध्ये 12 धावा या 2 चेंडूमध्ये या खर्च झाल्यात आणि तिसरा चेंडू इथे पाहिलं तर एक सिंगल आलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. विनायक केदारी. खोलवर टप्प्याचा मारा होता. खांडून काढलाय चेंडू. तिथे आपण पाहतोय नो मॅन्स लाईन मधनं चेंडू एक टप्पा घेत जाईल. सीमारेषा पार. खणखडीत येतोय चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. सह्याद्री ग्लोबल फायटर देशमुखवाडी आणि चिखलगाव पाचरने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आहे प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संपर्क करा आणि टॉस करण्यासाठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस 1 इनिंग 1 डाव संपला जाईल. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 फलंदाज इथं बाद झालेत तर 4.4 षटकाचा खेळ संपला गेलाय. फुलटा चेंडू होता. सरळ बॅटनं मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय. जमिनीला समांतर कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन समाधान आहिरकरकडे चेंडू आला आणि तिथे आपण पाहतोय चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती मैदानाच्या आतमध्ये आणि एसटी रक्षक कृष्णा सातपुते यांच्याकडे झालेली चूक. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि आत्ताच्या धावा येतील तब्बल 6. 2 धावा पळून पूर्ण आणि चौकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढला जाईल. धावफलकाचा आलेख बदललाय. 64 अंकावरती धावफलकाने जाऊन प्रवेश केलाय. एक चूक आज तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती खूप काही सांगून जाणार आहे आणि या चुकीचा मोबदला तुम्हाला याच मैदानावरती देऊन जावा लागणार आहे कारण मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेने भरलेला निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि अविस्मयतेचा विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. जर तरला क्रिकेटच्या खेळामध्ये महत्त्व नाही. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावफलक जरा कमी होता. त्यानंतर विनायक केदारीचे षटक क्रमांक आपण पाहतोय. यावेळी हा चेंडू इथे पाहिला तर अक्षय तुळवे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र बॅट वरती परफेक्ट चेंडू नसेल. चला पिकअप ड्रायव्हर आपल्याला विनंती असेल आपण गाडी बाहेर घेऊ शकता. पाच षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती प्रथम डावाची फलंदाजी करत असताना आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण संघ मैदानावरती 5 बाद 64 अंकावरती जाऊन पोहोचलाय.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली. त्याच्या नजरेत आग तरी दिलाचा वाकुटचा अंगाला प्रकार सर्व. थँक्यू डीजे. सह्याद्री ग्लोबल फायटर देशमुखवाडी चिखलगाव टीमचे कॅप्टन प्रशांत भोईर, पाचरने ढोरी वॉरियर्स तिनेवाडी संघाचे कॅप्टन निलेश राऊत. शेवटचा कॉल आहे. कॅप्टन प्लेइंग 11 जमा करण्यासाठी हा एक षटक संपल्यानंतर या ठिकाणी टॉस तो मात्र संपन्न केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. संघ अडचणीत सापडल्यानंतर सुमित सर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं विशाल निकम, अक्षय तुळवे या 2 फलंदाजांची भागीदारी आणि तदनंतर तुम्ही पाहताय स्कोरगार्ड वरती 64 धाबा ज्या मात्र कुठल्या गेल्यात. ऑन स्ट्राईक तुम्ही पाहताय विशाल निकम, तर गोलंदाजीच्या मार्क वरती तुम्ही पाहताय आकाश हगवण्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. शेवटचा अंतिम षटक जे मार्गस्थ आहे. यावेळेस तुम्ही पाहता निश्चित स्वरूपात एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात बॅटवरती कलेक्ट झाला नाही. क्षेत्ररक्षण देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम केले जाते. निश्चित स्वरूपात सुमित सर गेले 3 दिवस मैदानावरती तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील चपलाईचं पाहायला भेटलं. निश्चित स्वरूपात आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल क्रिकेट क्षेत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब फक्त फलंदाजाला आणि गोलंदाजाला दिला जातो, परंतु आजवरच्या इतिहासामध्ये नव्हते. जॉन टी रोड्स नावाच्या क्षेत्ररक्षकाला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला गेला होता आणि अगदी त्याच पद्धतीने मैदानावरती तुम्ही पाहताय कालचे 2 दिवस आजचा दिवस मैदानावरती अप्रतिम क्षेत्ररक्षण जे मात्र मैदानावरती केले जाते. शेवटचा अंतिम षटक तुम्ही पाहताय मार्गस्थ आहे आकाश हागवणे तुम्ही पाहताय मॅन फ्रॉम तळवडे गाव. यावेळेस तुम्ही पाहताय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं अक्षय तुळवेचा क्लास षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरू नगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात थँक्यू. या ठिकाणी वैभवजी मासाडे आणि सार्थकजी घुले या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होते. दोन्ही अतिथी मान्यवरांचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 71 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद झालेत तर मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र अक्षय तुळवेची करामत आपण पाहतोय. ताकद नजाकत कल्पकता इथे ब्रँडेड स्ट्रोक खेळलाय आणि षटकाराने स्वागत केलंय. आकाश आगवडेवरती पुन्हा एकदा आक्रमण चेंडू आपण पाहिला तर 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत चेंडू जाईल सीमारेषा पार. ए रास्ते हे चारके खणखडी चौकार 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. लई दिसाना खाली या 75 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अक्षय तुळवे आपण पाहतोय 7 चेंडू आणि 22 धावा. विशाल निकम 6 चेंडू 16 धावा. गोलंदाज आकाश हगवणे. यावेळी हा चेंडू इथे आपण पाहिला तर हलक्या हाताने चेंडू मैदानावरती टाकला आणि एक स्लोअर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय तुळवेला इथे मात्र समजू शकलेला नाही. आकाश हगवणेने केलेली एक अप्रतिम गोलंदाजी इथे आपण पाहतोय. गोलंदाजाने वापरलेलं ब्रह्मास्त्र इथं मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय. हा चेंडू जर पाहिला तर एक डॉट आलाय. षटक क्रमांक शेवटचं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. 5.4 चेंडूचा खेळ अद्याप इथं संपला गेलाय तर आकाश हगवणे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. रिव्हरशिपचा प्रयत्न पुन्हा एकदा अनसक्सेस असेल. 75 अंकावरती धावफलक स्थिर आहे. अक्षय तुळवेला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती आकाश हगवणे या गोलंदाजाला आसमान दाखवलं. मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या पाठोपाठचे 2 चेंडू आकाश हगवणेने अप्रतिम केलेत, लाजवाब केलेले आहेत. 75 अंकावरती धावफलक नक्कीच तिथे स्थिर असेल तर अक्षय तुळवेला आपण पाहतोय 9 चेंडू आणि वैयक्तिक 22 अंकावरती तो मैदानाच्या आतमध्ये डाबाद आहे. खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईक साठी तो खेळतोय. यावेळी हा चेंडू जमिनीला समांतर एक कार्पेट फटका मैदानावरती येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. चेंडूची फेक केलीत तो दरम्यान आपण पाहतोय धावांसाठी केली जाणारी प्रचंड मोठी धाव डेंजर एंडला फलंदाज तिथे धाव पूर्ण करेल तो मात्र इथे पुन्हा एकदा अक्षय तुळवे जाळ्यात सापडला जाईल. धावबादची शिकार आहे. फलंदाज क्रमांक 6 अक्षय तुळवे इथे धावबाद.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. 77 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 फलंदाज बाद झाले. तर पहिला डाव आणि पहिला इनिंगचा खेळ इथं मैदानावरती संपला गेलाय. प्रथम डावाची फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय भामचंद्र वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम डावाची फलंदाजी करत असताना 6 गडी बाद 77 धावा बनवल्यात. तर श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण या संघासमोर विजयाचं समीकरण आव्हान असेल 36 चेंडू आणि 78 धावा. हर्षल पावडे आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब संघाकडनं गोलंदाजी केली, 2 षटकं केली, 23 धावा, 1 विकेट त्यात होती. त्यानंतर राजू पाटेने 2 षटकं केली, 18 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. विनायक केदारीने 1 षटक केले, 23 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. आणि आकाश हगवणेने 1 षटक केलं, 13 धावा इथं मात्र त्याने खर्च केलेल्या आहेत. श्रीराम क्रिकेट क्लब संघाला इथं मैदानावरती मात्र आता बडवाव्या लागणार आहेत 78 धावा आणि मोबदला असेल 36 चेंडूचा. थँक्यू. या ठिकाणी सन्मान्य दत्तात्रय राजे भांबुरे उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. दत्तात्रय शेठ भांबुरे आणि त्यांच्या समेत आलेला मित्र परिवार त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय. भामचंद्र वॉरियर्स शिंदे भांबोलीचे मावळे आम्ही मैदान मारायला आलोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2023 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सन्माननीय कैलास भाऊ निखाडे, शिवशाही ग्रुप अध्यक्ष भांबोली, सन्माननीय काळूराम अण्णा मिंडे, तंटमुक्ती अध्यक्ष शिंदेगाव, सन्माननीय राहुल शेठ पानमंद, माजी उपसरपंच शिंदेगाव, भामचंद्र वॉरियर्स शिंदे भांबोली. पहिला डाव पहिली इनिंग मैदानावरती आपण पाहतोय संपली गेली. तर भामचंद्र वॉरियर्स शिंदेगाव भांबोली संघ देखील दुसऱ्या डावामध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मैदानावरती दाखल झालाय. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि पहिला इनिंगचा डाव इथं संपला गेला. 77 धावा भामचंद्र वॉरियर्स या संघानं 36 चेंडूमध्ये बनवल्यात आणि विजयासाठी श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण या संघासमोर ठेवलंय 78 धावांचं आव्हान. आणि समालोचन कक्षामध्ये देखील पुन्हा एकदा बदलाव होईल. हिंदी, मराठी आणि इंग्लिश भाषेचे एक नामवंत समालोचक खास मुंबईवरून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. प्रशांत आदवडे सरांकडे या ठिकाणी मी घेऊन जाईल पहिला डाव आणि दुसरा डाव आणि दुसऱ्या डावाच्या या इनिंग करता. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी टॉस संपन्न केला जातोय, नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. एका बाजूला पाचरने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री ग्लोबल फायटर्स देशमुखवाडी चिखलगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो अंबोली नगरीचे उपसरपंच सन्मान्य शरद शेठ शिंदे पाटील, त्याचप्रमाणे दत्तात्रय राजे भांबुरे आणि महादू शेठ बोंबले प्रगतशील शेतकरी या तीनही मान्यवरांना विनंती करतो टॉस करण्यासाठी आपण या त्या ठिकाणी टॉस संपन्न केला जातोय. वेताळे नगरीचे सुपुत्र प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रगतशील शेतकरी सन्मान्य महादू शेठ बोंबले, अंबोली नगरीचे उपसरपंच सन्मान्य शरद शेठ शिंदे पाटील आणि शिवसेनेचे नेते सन्मान्य दत्तात्रय शेठ भांबुरे या तीनही मान्यवरांना विनंती असेल टॉस करण्यासाठी या त्या ठिकाणी टॉस संपन्न केला जातोय. धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आंबोलीचे अध्यक्ष सन्मान्य स्वप्नीलजी खुटवड या देखील मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण देखील आपल्या शुभ हस्ते टॉस तो मात्र ठिकाणी संपन्न केला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ठिकाणी विजेत्या संघादरम्यान टॉस तो मात्र ठिकाणी केला जातोय. काटा कॉल टेल काटा. टॉस जिंकलाय प्रथमतः काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिली मॅच तुम्ही जिंकली, दुसरा मॅच तुम्ही खेळताय, टीम मध्ये काय बदल काय चेंजेस काय सांगाल?
टीममध्ये बदल आता स्वप्नील आणि दीपक वाघला आम्ही खेळवणार आहे. योगेशला थांबवणार आहे जरा या मॅचला. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट निलेश आणि टीमला. प्रशांत प्रथम तर टॉस पराभूत आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्यात निर्णय होता. क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांना आमंत्रित केले. प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल या स्पर्धेमध्ये, या खेळपट्टीवरती या मैदान होते. नक्कीच मगासारखाच टोटल उभारण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. सह्याद्री ग्लोबल फायटर संघाचे कॅप्टन होते. एका बाजूला धोरेवाडी संघाचे देखील कॅप्टन होते. मान्यवरांचा आभार. पुन्हा एकदा आपण पाहतो मॅच सुरू आहे. ऐकूयात समालोचन कक्षातून प्रशांत आदवडे सरांना. शुक्रिया उत्तम. काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेलने की कोशिश, पसंदीदा स्ट्रोक, कृष्णा सातपुते का हमला करने की कोशिश, शिकार बन के बैक टू द पेबल जाते हुए ये बड़ा शिकार है कृष्णा सातपुते. बिल्कुल इस वक्त स्क्वेयर लेग पर अच्छा कैच गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. सरकार तुम्ही कृष्णा सातपुते का बेशकीमती विकेट और स्क्वायर लेग पर बहुत ही बेहतरीन कैच. सचिन बरगे आपका स्वागत है. सफलता मिली है. उत्तम राजगुरु व प्रीमियर लीग 2023 आप देख रहे हैं. वो क्रूशियल मुकाबला जिसमें अगर देखें तो भामचंद्र वॉरियर्स और श्रीराम क्रिकेट दोनों टीमें बहुत ही बेहतरीन है, उसमें कोई संदेह नहीं है. लेकिन कृष्णा सातपुते को आखिर तक खेलने की जरूरत थी. अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने गए और आजकल देखिए ये जो स्ट्रोक है कभी कभार इनको बहुत सारी सफलता दिलाता है, लेकिन कभी कभार उनका शिकार भी होता है. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल आते हुए राजू पाटे. क्रूशियल विकेट खास करके कृष्णा सातपुते का 4 रन बनाए, 2 गेंदों का सामना किया. स्टार्ट हुआ था पहली गेंद पर बहुत अच्छा स्ट्रोक इन्होंने खेल दिया था, लेकिन उसके बाद में गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से. स्क्वायर लेग पर सही ठिकाने में खिलाड़ी मौजूद था. अच्छा कैच, बहुत अच्छा कैच था ये. सुंदर फटका आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय. पुढे जातोय धावपल आकडे बदलतायत. एक फलंदाज बाद झालाय. 8 धावा त्या मात्र धावपल आहेत. धनंजय रोंदळ कॅप्टन करतात गोलंदाजी, तर पहिला फलंदाज देखील बाद केलाय. कृष्णा सातपुतेच्या रूपानं एक मोठा हादरा, एक मोठा करंट प्रतिस्पर्धी श्रीराम क्रिकेट क्लब आंबेटाण संघाला तो मात्र आपण पाहिलाय. यावेळेचा चेंडू होता राजू पाटेच्या बॅटमधून. कलात्मक दर्जाचा स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, अचूकता आणि फटका देखील आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला पोहोचेल. 4 धावा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे. एक गडी बाद 12 धावा. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट आपण पाहतो आयडल राजू पाटेकडनं. खरं तर ही फटके म्हटलं की राजू पाटेची ओळख आहे. चौकार षटकार, षटकार चौकार. राजू पाटेच्या बॅटमधून आपण कित्येक वेळा, कित्येक मैदानावरती, कित्येक स्पर्धांमध्ये पाहिल्यात. मग मातीचं विकेट असू द्या, टर्फ विकेट असू द्या किंवा सिमेंटची खेळपट्टी असू द्या. यावेळीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. मुख्य पंच आपण पाहतोय कुणाल निकाळजे सर कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त हवेने स्कोर कार्ड पुढे जाईल. संजय बालेराव सर, अजय आवळे सर आणि कुणाल निकाळजे सर हा पॅनल खरं तर या स्पर्धेमध्ये अतिशय तत्परतेनं काम करताना या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. धावपल कोती 1 गडी बाद 13 धावा. पहले ओवर का खेल आप बिल्कुल देख रहे हैं. गेंदबाजी करने के लिए धनंजय तैयार. काफी ऑफ टाइम के बाहर बहुत खूबसूरती के साथ मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद को खेलते हुए एक बार फिर बढ़िया फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग भी हुई है. अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज राजू का.
इस ओवर में 3 चौके आए हैं। पहले ओवर का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं। रन संख्या फिलहाल 15 रन, 1 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है धनंजय। राजू 10 पर खेल रहे हैं। बंटी ने अपना खाता नहीं खुला और कृष्णा 4 रन बना के बैक टू द पेविलियन चले गए हैं। 78 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। श्री राम क्रिकेट क्लब की टीम बिलाल बल्लेबाजी करते हुए एक अच्छी टीम जरूर है, लेकिन कृष्णा पहले मैच में 2 ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी की। उसके बाद में इस ओवर की बात करें तो पहली गेंद पर चौका आया था और दूसरी गेंद पर इनका विकेट धनंजय ने लिया था। 15 पर 1। धनंजय अपने बॉलिंग मार्ग पर फिलहाल तैयार हो रहे। हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल एंड से गेंदबाजी करते हुए। पुणे जिले में खेड जगह एक बार फिर राजगुरु नगर है, बिल्कुल वहां आप एक बार फिर बड़ा मुकाबला देख रहे हैं। टॉस गेंद बहुत बढ़िया तरीके से स्वीप किया, सुंदर फील्डिंग, बहुत बढ़िया फील्डिंग बॉडी की तरफ, स्क्वायरली की तरफ होती हुई। आखिरी गेंद पर यहां सिंगल, रन संख्या कुल मिलाकर 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। उत्तम हमारे साथ जुड़ेंगे। उत्तम, पहले ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 16 रन, 1 विकेट के नुकसान पर है। कृष्णा का विकेट कितना महत्वपूर्ण था इस मुकाबले में? शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023। आज का तीसरा दिन, दोपहर का सत्र चल रहा है। पंचचंद्र वॉरियर्स ने 78 रनों का लक्ष्य दिया श्री राम क्रिकेट क्लब आबिठान के सामने। अब फिलहाल कृष्णा का विकेट खोने के बाद राजू बहुत ही अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। 4 गेंदों का सामना किया, 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बंटी को ज्यादा मौका नहीं मिला था पहले ओवर में बल्लेबाजी करने के लिए। उत्तम हमारे साथ जुड़ रहे हैं माइक्रोफोन पर, और अब जाकर कृष्णा का विकेट बहुत महत्वपूर्ण था, वो धनंजय को मिला, लेकिन इसी ओवर में आज बल्लेबाजी करते हुए श्री राम क्रिकेट क्लब की टीम ने 16 रन भी बनाए। तो कृष्णा का विकेट कितना महत्वपूर्ण था? तर नक्कीच आपण पाहते कृष्णा सातपुतेची विकेट आंबेडन टीमसाठी खरं तर खूप गरजेची होती। आणि सर आज जर पाहिलं असेल ना तर या मैदानात कृष्णा सातपुतेला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं तर त्यांच्या बॅटचा तो बोलबाला प्रेक्षकांना पाहायचा होता, परंतु प्रेक्षकांना नाराज करता थोडंसं निराश देखील केले कृष्णा सातपुते यांनी। परंतु बॅटिंग करताना देखील आपण पाहतो एका बाजूला राजू पाटे, तो मात्र ती कमतरता, ती बॅटिंग पूर्णपणे इथे भरून काढताना पाहायला मिळतोय। 1 गडी बाद 16 धावा, पहिले षटक संपेल, षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज शहाजाद अन्सारी। खरं तर सुरुवातीला हा गोलंदाज जर तुम्ही पाहिलं ना प्रशांत सर, तर अंडरआर्म सर्कल क्रिकेट खेळताना पाहायला मिळायचा। नाईट सर्कल क्रिकेट त्याने गाजवला आणि त्यानंतर आपल्या फिरकीच्या जोरावरती फुल पिच क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय। एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार। कमालीची बॅटिंग देखील आपण पाहतो। एका बाजूला राजू पाटे बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानाती बंटी मांडेकर हा देखील आपण पाहिलं तर खेड तालुक्यातील आंबेठण गावचा खेळाडू आहे। फलंदाजीतून सातत्यानं तो मात्र प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय। परंतु सुरुवात देखील आपण पाहिले तर राजू पाटे कमालीची करून देतोय। 1 गडी बाद 20 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत। खरं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच बॅक्स सौजन्य ज्यांच्या वतीनं आहे, सक्सेस क्लासिक सन्मान्य संतोष चौधरी सर, उद्योजक पैलवान संदेश शेठ वेहळे आणि उद्योजक पैलवान मयूर शेठ राक्षे या मान्यवरांचं होतं शुभागमन। स्वागत केले, खणखणीत चौकार, 4 धावा। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार। उत्तम, एक सवाल मेरे मन में अभी भी खल रहा है, क्योंकि असली हीरे की परख जोहरी को होते हैं, वही काम कप्तान का है। सही जगह पर एक बार फिर गेंदबाजी में परिवर्तन करना, एक बार फिर बल्लेबाजी आप कर रहे हैं तो बल्लेबाजी का क्रम बहुत अच्छा होना चाहिए। सामने लेफ्ट हैंडर राजू है और आपने अंसारी को मौका दिया जो लेग ब्रेक गेंदबाजी करते, क्या बल्लेबाज के लिए बहुत आसान बन जाएगा? आसान बिल्कुल बनेगा या नहीं, देखने वाली बात है। ओहो, बहुत ही जबरदस्त यहाँ एफर्ट बाउंड्री लाइन पर। लेग ब्रेक गेंद जब एक अंदर की तरफ आती है तो मेरे हिसाब से लेफ्ट हैंडर के लिए बहुत आसान बन जाती है, इसीलिए बल्लेबाज एफर्टलेस तरीके से बल्लेबाजी करते हुए राजू पाटे। संख्या 24, 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल चल रहा है।
तीसरे अंपायर का इशारा बिल्कुल संजय बालीराव कर रहे हैं। क्या वो बाउंड्री या छक्का देखना चाहते हैं आप? इस वक्त बिल्कुल देखना चाहते हैं। जब गेंद हाथ में थी तब एक बार फिर स्क्वायर लेग के खिलाड़ी, इनका पैर कहाँ था वो देखा जाएगा, जिस तरह से इन्होंने वो छलांग लगाई थी। तब तक उत्तम मैं आपके साथ चर्चा जरूर कर सकता हूँ। लेग ब्रेक गेंदबाजी करने वाले गेंदबाज जिनको मौका दिया गया है, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, क्या ये सही है या गलत? तर नक्कीच आपण पाहतोय समोरच्या बाजूला डावकरतीचा फलंदाज देखील बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. विशेषतः आपण पाहतोय एका बाजूला राजू पाटे बॅटिंग करतो, परंतु शहाजाद अन्सरला कॅप्टनने गोलंदाजीच्या मार्कवर आणले. तो निर्णय देखील आपण पाहिला तर येईल आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत राजू पाटे मात्र कमाल करताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. एक फलंदाज देखील आपण पाहतोय बादशाहला कमालीची गोलंदाजी शहजाद अन्सारीवरती देखील आपण पाहिलं तर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जात होतं. शहजाद अन्सारीला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये तो मात्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात कॅप्टन धनंजय रुंदळला देखील आपण पाहिलं होतं, कमालीची गोलंदाजी केली होती, परंतु आक्रमण खरं तर होणं गरजेचं होतं. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट टीमला मात्र आवश्यक होता आणि ती सुरुवात करून देताना आपण पाहिलं कृष्णा सातपुते जरी बाद झाला असेल, आयकॉन जरी बाद झाला होता, परंतु आयडॉल राजू पाटे कमाल करताना पाहायला मिळत होता. सुरक्षित आहे, सेफ आहे, चेंडू अडवला गेलाय. धावा देखील आपल्या संघासाठी वाचवले गेलात. खरं तर शहजाद अन्सारी गोलंदाजी करतोय, तो विषय खरं तर प्रशांत सर तुम्ही छेडला होता, परंतु राजू पाटे आक्रमण करतोय आणि त्या तोडीचं क्षेत्ररक्षण ते मात्र मैदानात पाहायला मिळाले. लेकिन दूसरी तरफ से बल्लेबाजी भी एफर्टलेस तरीके से हो रही है अंसारी के खिलाफ। इससे पहले मैं अंसारी को देखा था, बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, लेकिन लेफ्ट हैंडर के लिए बहुत आसान हो जाएगा। अब जाकर देखे कितना वेरिएशन इनके पास है। अगर वही गेंद वो टप्पा खाने के बाद उनकी बाहर की तरफ निकलेगी लेफ्ट हैंडर को तो आसान है। राइट हैंडर के लिए वो एक बार फिर परेशान कर रहे हैं, लेकिन लेफ्ट हैंडर के लिए मुझे लग रहा है यहाँ से कि बहुत आसान हो रहा है बल्लेबाजी करने के लिए। ये देखिए लेफ्ट हैंडर के लिए अलग बात है, राइट हैंडर के लिए अलग बात है। जब राइट हैंडर आते हैं तो टप्पा खाने के बाद इनकी गेंदें बाहर की तरफ निकलती है, तो खेलना इतना आसान नहीं है। अंसारी गेंदबाजी करने के लिए तैयार, रन संख्या 25 एक विकेट के नुकसान पर। छोटी गेंद थी, बैकफुट चले गया, ऑन साइड पर पूल किया, खिलाड़ी या बॉडी पर मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं था। छोटी गेंद, बड़ा शॉट, गेंद बॉडी लाइन के बाहर, शानदार सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार। या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच। 31 एक विकेट के नुकसान पर ओवर बिल्कुल इस वक्त दूसरा प्रगति पर है। अंसारी महंगे साबित हुए हैं, ये ओवर बहुत ही महंगा साबित होता। बाप रन बचाने के लिए आपको एक बार फिर लेके आए थे, विकेट लेने के लिए एक बार फिर आपको लेके आए थे, लेकिन अभी 5 गेंदों में हालात कुछ अच्छे नहीं है गेंदबाज के लिए। इस बार राउंड साइड पर खेलना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक है, स्ट्राइक कवर पर था, खिलाड़ी है, ओ हो ना तेरी ना मेरी, बीच में गेंद गिरी है और बीच मैदान पर अगर देखें तो जीवनदान मिला है। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी का ये क्या था, बिल्कुल गेंद के नीचे भी आए थे, लेकिन इन्होंने मिड ऑफ के खिलाड़ी की तरफ देखा, तब तक गेंद जो है ना बिल्कुल गिर गई थी दोनों के बीच। एक फूल दो माली, फिर भी बात नहीं बनी है। ये मौका था, ये अवसर था एक बार फिर आपको ये कम बैक करने के लिए, क्योंकि इस ओवर में बहुत सारे रन आए थे। रन संख्या 2 ओवर के बाद कुल मिलाकर स्कोर की बात करें तो 33 रन एक विकेट के नुकसान पर। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली। राइट, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 मुकाबला चल रहा है। भामचंद्र वॉरियर्स बनाम श्री राम क्रिकेट क्लब, दोनों टीमें सक्षम टीमें हैं। 24 गेंदों में 45 रनों की जरूरत है। उत्तम जी, जिस तरह से ये क्या छूटा है, क्या सपना टूटेगा? एक बार फिर ये मौका था, अवसर था, गेंद के नीचे भी खिलाड़ी थे, लेकिन थोड़ी तेरी मेरी हुई और दोनों तरफ एक बार फिर खिलाड़ी एक दूसरे की तरफ देखते रहे हैं। इसका फायदा बल्लेबाजों को कितना मिलने वाला है?
तर नक्कीच आपण पाहते फलंदाजी करणारी टीम आक्रमण करताना पाहायला मिळेल. एक संधी मिळाली की संधीचं सोनं करताना देखील आपण कित्येक वेळा कित्येक खेळाडूंना देखील पाहिले, परंतु पुन्हा एकदा मॅच मध्ये कमाल केली जाईल का ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार. राजू पाटे जर आपण पाहिलं तर एक आक्रमकता दाखवतोय. 7 चेंडू खेळलाय, 16 धावा बनवल्यात. बंटी मांडेकरला आपण पाहतोय 3 चेंडू खेळलाय, परंतु 8 धावा तो देखील मैदानाच्या आतमध्ये बनवताना पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत देशमुखवाडी नगरीचे माजी सरपंच सन्माननीय रामदास शेठ भोईर आणि त्यांचा मित्रपरिवार रेडिकन उपस्थित होतोय. आम्ही आपलं करतो हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीनं RPL 2023 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. विशेषतः आज जर पाहिलं ना प्रशांत सर, तर खेड तालुक्याच्या पूर्व भागातील देखील अनेक मान्यवर येत आहेत, प्रेक्षक येत आहेत, खेळाडू खेळत आहेत, त्यांना पाठिंबा देणारे प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व देखील पाहायला मिळत आहेत. परंतु खेड तालुक्याच्या पश्चिम पाट्यातील ग्रामीण भागातील देखील अनेक मान्यवर अनेक टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संघांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांचं आम्ही करतो पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है. 24 गेंदों का खेल, 44 रनों की जरूरत है. उत्तम, मैं सुनना चाहूंगा कि कल कौन से खिलाड़ी आइकॉन खिलाड़ी आने वाले हैं, क्योंकि एक बार फिर ये दर्शक जो बढ़ रहे हैं ना, उसके पीछे ये भी एक बार फिर है. कृष्णा सातपुते आने वाले हैं, कृष्णा सातपुते खेलने वाले हैं. और कमाल का स्ट्रोक ऑन साइड पर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे आना चाहते हैं. कड़क शॉट हवाई सफर जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है, शानदार और जबरदस्त सिक्सर. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरू नगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. राजू बन गए जेंटलमैन. मैदान के अंदर एक इंटरेस्टिंग पारी वो खेल रहे हैं. राजू 22 पर, रन संख्या 40, 1 विकेट के नुकसान पर. रिकवरी रेट 9.91 का है. इस बार हवा में खेलते हैं मिड ऑफ का खिलाड़ी, दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को एक बार फिर खेल दिया. वन बाउंस गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी 4 रनों के लिए. पहले छक्का, उसके बाद में तड़का लगाते हुए चौका. मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. Excellent batting by Raju Bapate. He's playing on 26 now. Score was on 44 for 1. Now remaining 22 deliveries and need 34 run to win this match. Beautiful batting by Raju Bapate. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. उत्तम हमारे साथ जुड़ेंगे 44 1 विकेट के नुकसान पर. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचं मैदान ते सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता कॅप्टन धनंजयचा. फटका गॅप मध्ये 1 2 3 टप्पा घेत चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाज राजू पाटेच्या बॅटमधून 10 चेंडू खेळलाय, वैयक्तिक 30 धावा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवताना पाहायला मिळतोय. बॅटिंग मधून देखील आपण पाहिलं तर कमाल धमाल करताना पाहायला मिळतोय. विजयाचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. 21 चेंडू विजयासाठी 30 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आलाय प्रशांत सर आपण पाहिलं होतं. 77 बनवले होता, 78चा पाठलाग सुरू होता आणि तिथे आपण पाहिले तर कमालीची बॅटिंग आपण पाहतो मैदान ती राजू पाटेकडनं. खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतो मैदानात येईल. स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. आकडे देखील आपण पाहतो मैदान ती बदलतायत. आकडे बदलणारा खेळ आपण पाहतो क्रिकेटचा आणि धावफलक कोती बदलला गेलाय. 1 गडी बाद 49 धावा. तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है. रन संख्या कुल मिलाकर 49, 1 विकेट के नुकसान पर. अब रिकवरी रेट थोड़ा सा 9 के नीचे आता हुआ. उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है. तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा RPL शानदार सिक्सर. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरू नगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. उत्तम, मैदान के अंदर राजू की क्या कमाल की बल्लेबाजी. 11 गेंदों का सामना किया, 36 पर खेल रहे हैं और बीच मैदान पर धनंजय के ऊपर हमला हुआ है. 10 गेंदों में 38 रन दिए हैं, 1 विकेट लिया है. 55 1 विकेट के नुकसान पर है. अब आस्किंग रन रेट बहुत नीचे जाता हुआ. शानदार बल्लेबाजी. तिसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. 1 गडी बाद 55 धावा. विजयाचं समीकरण 20 चेंडू 23 धावा.
सामना कुठे होता आणि कुठे आलाय. खरं तर प्रेक्षकांना देखील आपण पाहिलं तर प्रश्न पडला असेल की कृष्णा सातपुते जरी बाद झाला तरी परंतु बाकी फलंदाजांनी इथे मात्र संघाचा डाव सांभाळलाय. ऑनडाऊनला आपण पाहतो बॅट्समन बंटी मांडेकर, राजू पाटे कमालीची खेळी मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 36 धावा राजू पाटे, 3 चेंडू 8 धावा बंटी मांडेकर. तर विजयाचं समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण बदलतंय. राजू पाटे करतोय कमाल, धमाल ठरतोय बेमिसाल. इनक्रेडिबल बॅटिंग आपण पाहतोय राजू पाटेच्या बॅटमधून आहे. किल्ले शिवनेरीचा शिलेदार आहे. जुन्नर तालुक्यातील नारंगावचा सितारा खेडच्या मैदानात चमकतोय. चांगला चेंडू यावेळेस असेल का? अंपायर कळतात व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, चेंडू येईल अवांतर. 1 धाव अतिरिक्त आणि स्कोर कार्ड जाईल पुढे. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 20 चेंडू 22 धावा. अब जाकर देखिए तो प्रेशर पूरी तरह से गेंदबाजों के ऊपर है. वाइड बॉल, उसके बाद में एक बार ब्रेक का चस्टोक, छक्का चौका चौका, वाइड बॉल छक्का वाइड बॉल. ये एक बार फिर अभी तक कहानी है इस ओवर की. महंगे साबित होते में धनंजय प्रमुख गेंदबाज है और उनके खिलाफ अच्छी रणनीति राजीव पाते द्वारा. क्या बल्लेबाजी की है. 11 गेंदों का सामना किया, 36 पर खेल रहे. बंटी 8 पर रन संख्या अब तक 56, 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल देख रहे हैं आप. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार धनंजय. ओ ये अच्छा शॉट नहीं था, ज्यादा एक क्रॉस जाके ऑन साइड पर आड़े बल्ले से खेलने की कोशिश. और इस वक्त आउट. स्पोर्टमैन स्पिरिट दिखाते हुए राजू पाते. बाहरी किनारा लगा था, विकेट कीपर का सहारा. मैदान के अंदर वो लड़के जा रहे तो मैदान के बाहर से आपको थोड़ा जाना होगा प्लीज. नाउ स्कोर 56 पर 2. दूसरे विकेट का पतन हुआ. राजू की पारी समाप्त. 12 गेंद में 36 रन बना के बैक टू द पेबल ला रहे हैं. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. समाधान मैदान के अंदर आए हैं. अब उत्तम क्या थोड़ा सा कमबैक करने का मौका मिलेगा. धनंजय को विकेट मिला है, बहुत ही क्रूशियल विकेट है. और सेठ बल्लेबाज बैक टू द पेवलियन चले गए हैं. अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. बहुत लंबा ओवर है. 3 वाइड बॉल, उसके बाद में 2 चौके, 1 छक्का, 1 विकेट. इवन पर ओवर मैदान के अंदर चल रहा है. तर नक्कीच आपण पाहतो की लांबचं षटक देखील पाहायला मिळते कॅप्टन धनंजय रुंदळकडनं. सातत्यानं आपण पाहिलं तर क्रिकेट खेळत असताना महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारा पाईटगावचा अभिमान, या तालुक्याचा सार्थ अभिमान म्हणून देखील आपण सातत्यानं पाहिले. खरं तर अनेक महाराष्ट्र पोलीस खेळाडूंना देखील आपण क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीतून आणि गोलंदाजीतून चमकदार कामगिरी दाखवताना पाहायला मिळत असतो. सुंदर प्रयत्न इजाज कुरेशीचा. डाय देखील लगवली, फेक देखील केली, परंतु तिथे आपण पाहतोय एक सोपं जीवनदान ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. झेल देखील आपण पाहतो मैदानात सुटला गेलाय. कॅच देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय, परंतु कमबॅक केलं जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार केला जाईल का. षटक क्रमांक संपेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 57 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72+ चे मालक यांकडून ओहोर संपली. त्याच्या नजरेत आगीकडे दिल्लाचा वाघुचा अंगाला फेकार सर्वा. टाकू पिंजऱ्यात आला. थँक्यू डीचे. कमालीची कामगिरी देखील आपण पाहतो. एका बाजूला बॅटिंग करत असताना राजू पाटील आपण पाहिलं, तो देखील मैदानात बाद झाला. कृष्णा सातपुतेला देखील आपण पाहिलं. आयकॉन आयडॉल मैदानाच्या आतमध्ये बाद होतात, परंतु संघाचा नेता, संघाचं नेतृत्व आणि कर्तृत्व ज्याच्या खांद्यावरती संतोष मांडेकरांनी दिले तो कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समाधान अहिरकर, मॅन फ्रॉम अहिरे पाईट गावचा असणारा खेळाडू, तो मात्र आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. विशेषतः याच तालुक्यातील खेळाडू आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून त्यांना खरं तर क्रिकेटला केली सुरुवात, परंतु ज्यावेळेस आपण पाहिलं तर मुंबई ठिकाणी तो मात्र सुरुवातीला लहानपणापासून मोठा होताना पाहायला मिळाला. सुरुवातीचं क्रिकेट त्यानं तिकडे खेळलं, तदनंतर पुन्हा एकदा तो तालुका वाईज मध्ये गावाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. पुन्हा तो शहरी भागात प्रोफेशनल क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा असं म्हणतात ना, आपला तालुका, आपलं गाव, आपल्या तालुक्यातील क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी समाधान अहिरकर पुन्हा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ कॅप्टन संतोष मांडेकर यांच्या टीम मध्ये आपण पाहतो त्याला मैदानात संघनायकाच्या भूमिकेत तो मात्र कमालीची कामगिरी करतोय. खरं तर ज्यावेळेस संघ मालकांनी त्याला आपल्या संघामध्ये दाखल केला ना कॅप्टनच्या भूमिकेत, त्यावेळेस देखील आपण पाहिलं तर समाधान अहिरकरनं संघ मालकांचं कौतुक केलं होतं आणि तो कॅप्टन, तो नेता इथे मात्र बॅटिंग करेल.
यावेळीचा चेंडू होता, सुंदर ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, जमिनीच्या समांतर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, कॅप्टन धनंजय चेंडूवरती फेक सुरेख, इजाज कुरेशीच्या हातात, एक धावेल, एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती बनायला जात आहेत 58 धावा, त्या मात्र धावपल कोती आहेत. शेवटचे 17 चेंडू, विजयासाठी 20 धावा. देखिए आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी. बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला, खास करके गेंदबाजों के लिए प्रेशर बन गया. पिछला ओवर बहुत ही महंगा रहा था. 58 2 विकेट के नुकसान पर नीलेश धगे गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद राइट अप और 2 विकेट. ओपनर के बाहर गेंद थी, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा एजाज कुरैशी अपने टीम के लिए बिल्कुल देते हुए खुशी. तीसरे विकेट का पतन हुआ है. शानदार गेंदबाजी नीलेश धगे द्वारा. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. सरकार कोणी केलंय मार्केट जाम, सरकार पहले छक्के चौकों की बौछार, एक बार फिर गेंद जा रही थी बाउंड्री लाइन की तरफ, बार बार अब मिला विकेट, आया पलटवार. नीलेश धगे ने कहा इस मैच में, इस घमासान में रंग भरने के लिए हम भी है तैयार. अब एक बार फिर समीकरण में बदलाव होता हुआ, मैच के आंकड़े बदल रहे हैं, खेल का रुख बदलता हुआ. एक बार फिर मजा आ रहा है मुकाबले में. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023. अब जाकर आपके पास गेंदे कुल बनाकर शेष है 16-16. जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. समाधान 2 पर केंद्र है. तुषार, जिनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, तुषार केदारी जो नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. 58 3 विकेट के नुकसान पर. दर्शक काफी संख्या में मौजूद, दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है. एक बार फिर देखिए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नीलेश धगे. पहली गेंद पर सिंगल, स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए तुषार केदारी. अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद. अपने बॉलर में गेंद को रोकने की कोशिश सफल नहीं हुई है. 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. अंततः 59 3 विकेट के नुकसान पर. अब उत्तम रिक्वायर्ड रन रेट 7.60 का है. अब 15 गेंदों में जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. फासला ज्यादा नहीं है, लेकिन क्या गेंदबाजों का हौसला बड़ा होगा वो देखना बहुत जरूरी है. इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर चल रहा है. तर नक्कीच आपण पाहतोय भामचंद्र और संघाला देखील कमबॅक करणे गरजेचे आहे. विशेष करून आपण पाहिलं तर निलेश धगेची 2 षटकं या मॅच मध्ये कमबॅक करतील का आणि पुन्हा एकदा पलटवार केला जाईल का. चांगला चेंडू होता, बिगिट देखील केलाय, उंच पुरा फटका, उंची घेईल, लांबी देखील घेतोय, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. थँक्यू डीचे. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम देखील केलाय. समाधान अहिरकर त्याचं नाव, अहिर आहे त्याचं गाव, परंतु बॅटिंग मधून करतोय कमाल धमाल आणि ठरतोय या स्पर्धेत बेमिसाल. इस वक्त राकुल में गेंद ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे और 2 रन मुकम्मल. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. अब चक्कर समाधान जिन्होंने इस मुकाबले में डाली है जान, क्या कमाल का एक बार भी चल रहा है घमासान. और समाधान तुरुप का पत्ता है, रीढ़ की हड्डी है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. 67 पर 3. अब 13 गेंदों का खेल से और जीतने के लिए 11 रनों की जरूरत है. प्रेशर पूरी तरह से नीलेश के ऊपर रहेगा. तर नक्कीच आपण पाहतोय एखाद्या विकेटच्या शोधात तो मात्र नक्कीच पाहायला मिळेल. निलेश धगे अकुट टाप्याचा चेंडू होता, इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरतून एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, आर पार फरार, 4 धावा, चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे. 4 षटकांचा खेळ संपेल, 3 गडी बाद, 71 धावा, 71 रन, लॉस ऑफ 3 विकेट. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय कॅप्टन समाधान अहिरकर कडनं. 5 चेंडूमध्ये त्यांना देखील आपण पाहिलं तर बनवलं गेला 14 धावा, परंतु निलेश धगे या षटका देखील खर्च करताना पाहायला मिळतोय 14 धावा. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी बनवायच्यात 7 धावा. ये जो उत्तम मुकाबला जिसमें नीलेश धगे ने जो गेंदबाजी की, स्लॉट में ज्यादा गेंदबाजी की, उड़ पे ज्यादा गेंदबाजी, जब ब्रॉकल में जाने की जो कोशिश की वहां फंस गए थे, तो समाधान ने इसका फायदा उठाया. उसके बाद में थोड़ा ऑफ के बाहर आंखों से दूर रखना चाहते थे, तो एक बार फिर रूम मिला बल्लेबाज को और बढ़िया बल्लेबाजी हुई है. 5 अब अभी जीतने के लिए देखिए 12 गेंदे शेष है, 7 रनों की जरूरत है. 71 पर 3. और जब विकेट गिर गया था राजू का, तब लग रहा था कि कमबैक करेंगे ये सारे गेंदबाज. नीलेश धगे को मौका था, अवसर था, लेकिन ज्यादा फायदा नहीं उठाया.
1 ओवर 14 रन और 1 विकेट, मतलब आपने इस ओवर में ज्यादा रन दिए। आपको बुलाया गया इसलिए था कि आप विकेट ले ले या एक बार फिर रन बचाए। अगर दोनों में से एक भी काम करते ना तो भी चल सकता था, लेकिन इस ओवर में समाधान ने शानदार बल्लेबाजी की है। विशाल निकमला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती 12 चेंडू आणि 7 धावा। खरं तर या स्पर्धेतील एक कंजूस बरा गोलंदाज आपण काल पाहिला, पैर वाघमारेला कमालीची गोलंदाजी केली होती, विकेट टू विकेट मारा करत होता, एक मिडन ओव्हर देखील आपण त्याच्याकडनं पाहिलं। त्या कामगिरीची अपेक्षा असेल भामचंद्र वॉरियर्स बांबोली शिंदेगाव या टीमला। विशाल निकमला आपण पाहतो गोलंदाजीची मार्क होती 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज आपण पाहतो या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं। क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक करतात गर्दी आणि तदनंतर RPL 2023 चा 16 या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय। चेल टिपलाय फलंदाज बाद। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी। फिलहाल केदारी कुछ ज्यादा करने की कोशिश कर रहे थे, हमला करने का प्रयास, शिकार बन के वापस आए हैं। तुषार केदारी ने बनाया 1 रन 2 गेंदों का सामना किया था, चौथे विकेट का पतन। अब जाकर देखें तो इस मुकाबले में भामचंद्र वॉरियर्स को विकेट ही बचा सकते हैं, और विकेट आपको गुच्छे में चाहिए। आपके पास गेंदे शेष अभी भी 11 गेंदों में 7 रन चाहिए, तो शोल्डर डाउन नहीं होने चाहिए। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझने की जरूरत है। तो ये बिल्कुल इस वक्त मैच में आपको लड़ने की जरूरत है, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए। एक विकेट मिला है और एक विकेट की तलाश में रही है। एक विनती गेंद आएगी तो एक बार फिर मजा आएगा, 2-3 अच्छी गेंदें आएगी तो मैच में कमबॅक करने का मौका भामचंद्र वॉरियर्स को जरूर मिल सकता है। तर नक्कीच आपण पाहतोय 1-2 डॉट बॉल विशाल निकमकडनं संघनायकाला खेळाडूंना, आणि खरं तर त्याच्या पाठीराख्यांना अपेक्षित असतील। त्याच्या डगआउटमध्ये तीच चर्चा चालू असेल की या षटकात जर 1-2 धावा आल्या, एखादी विकेट आली, 1-2 डॉट बॉल आले, शेवटच्या षटकात जर मॅच गेली तर पुन्हा निलेश ढगे तिथे कमबॅक करू शकतो आणि पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो। त्यासाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय, व्यूहरचना देखील आखली जाते, रणनीती प्लॅनिंग देखील केली जाते, परंतु किती सक्सेस प्लॅनिंग ठरेल ते देखील आपण मैदानात पाहणार आहोत। 2 धावा येतात, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावफलक कृती आपण पाहतो बनवले गेल्यात 73 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत। विनायक केदार यांनी समाधान अहिरकरी जोडी आपण पाहतो बॅटिंग करते। कॅप्टन समाधानला आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंड होती, 4 गडी बाद 73 धावा। और छोटी गेंद पर जबरदस्त प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, और ये मैच समाप्त, खेल खल्लास। शानदार स्ट्रोक था ये, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, शानदार सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार। सह्याद्री ग्लोबल फाइटर और पाचाने डोरे वॉरियर्स टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूँ, प्लीज टॉस के लिए आइए। और टीम बिल्कुल इस वक्त तैयार, बहुत ही महत्वपूर्ण टॉस हुआ है, तो अब दोनों का खिलाड़ी मैदान के अंदर जाएंगे। बहुत ही महत्वपूर्ण यह मैच सह्याद्री ग्लोबल फाइटर के लिए और पाचाने डोरे वॉरियर्स के लिए। उत्तम की तरफ हम एक बार फिर जाएंगे और चलेंगे प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ, जहां मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जा रहा है। चला विनंती असेल दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करा आणि झटपट मैदानाच्या बाहेर या, यानंतरची मॅच आपण मैदानात लगेच सुरू करतोय। चला विनंती असेल क्षेत्ररक्षण करण्याचा क्षेत्ररक्षण स्वीकारलेली टीम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवला, डगआउटचा ताबा घ्या, मॅच आपण या ठिकाणी लगेच सुरू करणार आहोत। दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल यानंतरची मॅच लगेच सुरू केली जाईल। डगआउट रिकामा करून द्या आणि विनंती असेल की डगआउट मध्ये फक्त खेळाडू बसतील, कोणत्याही टीमचा प्रेक्षक, कोणत्याही टीमचे पाठीराखे, संघमालक डगआउट मध्ये बसणार नाही। या सूचना वारंवार आम्ही करतोय, त्या सूचनांचं पालन केलं नाही